गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसम तु परुवणा भणिया, झाणाविय पज्जावी, जाय कुलकोडी संजुआ सव्वे, गहनादियेण भणिया, कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आम्ही बघतो आहे आणि अनेक गोष्टींची संसार अवस्थेमध्ये जीव कुठे कशा प्रकारे आहे याचं ज्ञान आम्ही करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. कारण ही कथा आमचीच कथा आहे. आम्ही कुठकुठून फिरत आलेलो आहे आणि आज मनुष्य पर्याय प्राप्त झालेली आहे. या सर्वांची म्हणजे आमचीच ही कथा आम्ही या ठिकाणी ऐकतो आहे. काल आपण औदारिक मिश्र काय योग बघत होतो आणि या औदारिक मिश्र काय योगामध्ये सम्यक्त्व 12 नंबरचं ठाणा म्हणजे 94 नंबरचं पेज आणि त्यावर सम्यक्त्व मार्गणा आपण बघतो आहे. आणि या सम्यक्त्व मार्गणेमध्ये औदारिक मिश्र काय योगामध्ये सम्यक्त्व किती प्रकारचं राहील हा प्रश्न आपण पाहिला. त्यामध्ये आपल्याला नक्की केलं आपण की क्षायोक्षमिक राहू शकतं, क्षायिक राहू शकतं, सासाधन राहू शकतं आणि मिथ्यात्व 4 सम्यक्त्व राहू शकतात. मिश्र आणि उपशम सम्यक्त्व मात्र राहणार नाही. याचं कारण असं की मिश्र गुणस्थानात जीवाचं मरणच होत नाही, त्यामुळे तिथे कोणत्याही मिश्रपणाचा संयोग असू शकत नाही. आणि उपशम सम्यक्त्व प्रथमोपशमात कोणत्याही जीवाचं मरण होत नाही, द्वितीयोपशमामध्ये मरण होतं, पण तो जीव नियमपूर्वक देव आयु वैमानिक पर्यायच धारण करतो आणि म्हणून औदारिक मिश्र काय योगामध्ये औपशमिक सम्यक्त्व या मिश्र अवस्थेमध्ये राहणार नाही. क्षायोपक्षमिक सम्यक्त्व राहायला काहीही हरकत नाही, कारण या ठिकाणी अनेक जीव चतुर्थ काळामध्ये क्षायोपक्षम सम्यक्त्व घेऊन ही पर्याय धारण करू शकतात. जर तीर्थंकर असतील तर ते देखील क्षायोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन कर्मभूमीच मनुष्य बनू शकतात. त्यांनाही औदारिक मिश्र काय योग संभवतो. आणि कृतकृत्य वेदक जर तो भोगभूमीत जाणार असेल, मनुष्य पर्यायी भोगभूमीत जाणार असेल तर तिथेही ती व्यवस्था असू शकते. क्षायिक सम्यक्त्व देखील मनुष्य पर्यायीत असू शकतं आणि म्हणून अशा तऱ्हेने हे सम्यक्त्व तिथे असणार आहे. आता पुढचा आहे तो जीव संज्ञी आहे की असंज्ञी आहे. औदारिक मिश्र काय योगात जीव संज्ञी म्हणायचा की असंज्ञी म्हणायचा? दोन्ही असतील. दोन्ही म्हणायचे. याचं कारण असं, जरी त्या ठिकाणी मन पर्याप्ती पूर्ण झालेली नाही आहे, परंतु जर तो क्षयोक्षम घेऊन आला असेल म्हणजे संज्ञी पंचेंद्रिय बनणार असेल तर भाव प्राण आणि भाव मन त्याला तिथे आहे आणि या दृष्टीने त्याला संज्ञी म्हटल्या गेलं. द्रव्य मनाची पूर्ती व्हायची आहे आणि तरी देखील संज्ञित्व, कारण त्याला क्षयोक्षम आहे म्हणून त्याला संज्ञी म्हटल्या जाणार आहे. नंतर आहारक मिश्र अवस्था आहे. नाही, मग तो जर पहिल्याच गुणस्थानात त्याचं मरण झालं तर तो औदारिक किंवा पहिल्या गुणस्थानात येताना तो औदारिक मिश्रच असेल की नाही? पहिल्या असौज्ञी गुणस्थानात पण असू शकते, असौज्ञी हो जीवही ना, असू शकते. असंज्ञ असू शकतो. पण हा संज्ञी का म्हटलं म्हणजे असंज्ञीचा आहे प्रश्न, असंज्ञीचा नाही आहे. हा हा. पण संज्ञीपणा भाव मनाच्या अपेक्षेने संज्ञीपणा लावला ना, नाही तर बर. द्रव्य मनाची झाली एका रचना नाही झाली. ठीक. आहारक
आहारक अनाहारक. आहारक आणि अनाहारक 13व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने. आता अनाहारकपणा 13व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने लावता येतो आपल्याला. अनाहारकपणा, मिश्रपणा 13व्या गुणस्थानात केवळ समुद्घाताच्या अपेक्षेने मिश्र आहारक औदारिक मिश्रपणा लावता येतो. आहारक मिश्र नाही. आहारक हा आहारक आहे आणि म्हणजे पहिल्या, दुसऱ्या, चौथ्या गुणस्थानात हा आहारक आहे. 13व्या गुणस्थानामध्ये त्याही अपेक्षेने आपल्याला औदारिक मिश्र कायोग तिथे लावता येतो. जे केवळ समुद्घाताचे 8 समय आहे, या 8 समयामध्ये कपाट समुद्घातामध्ये 2 समुद्घाताच्या समयांमध्ये तो मिश्र कायोग वाला असतो, म्हणून लावता येतो. आहारकच आहे, पण कारवाण लावायचा नाही इथे. आपण मिश्र पाहतोय म्हणून आहारकच आहे तो, अनाहारक नाही. अनाहारकपणा लावायचा पण नाही, कारण मिश्र पाहतोय म्हणून अनाहारकपणा नाही लावायचा. गुणस्थान 1 1 2 3 4 आणि 3 13. कसं 3 3 नाही, 1 2 आणि 4 आणि 13. हा 1 2 4 आणि 13 3 गुणस्थानं, 4 गुणस्थानं लावायची. पहिल्या गुणस्थानात तर सर्वसाधारण मरण आहे म्हणून मिथ्यात्व गुणस्थान आहे. दुसऱ्याही गुणस्थानात सासाधन गुणस्थानात मरण होऊन तो जीव मनुष्य पर्याय धारण करू शकतो किंवा तिर्यंच पर्याय पण धारण करू शकतो. तिर्यंच पर्यायी तो एकेंद्रियापासून असंज्ञी पंचेंद्रियापर्यंतही बनू शकतो आणि या दृष्टीने त्या ठिकाणी त्याला दुसरंही गुणस्थान बनते. नियम 1 सांगितला होता, दुसऱ्या गुणस्थानात मिश्रपणा लावायचा असेल तर एकेंद्रियामध्ये तो अग्निकायिक आणि वायुकायिक बनत नाही, एवढा फक्त नियम लावायचा. जीव समास सगळेच्या सगळे राहतील. एकेंद्रिय संबंधी 14 राहतील आणि रसकायिक संबंधी 5 राहतील. पर्याप्ती 3. कोणत्या 3? आहार, शरीर. नाही ना. आता काही राहू शकतात. संभाव्यता पाहायची आहे आपल्याला. औदारिक मिश्र आहे, जरी त्याची शरीर पर्याप्ती पूर्ण झालेली नाही आहे, तरी देखील पर्याप्तीची सुरुवात पहिल्याच समयात त्यांनी साही पर्याप्तीची सुरुवात केली आहे. तो संज्ञी पंचेंद्रिय जीव असेल तर त्याला साही पर्याप्तीची सुरुवात झाली, या अपेक्षेने 6 पर्याप्ती लावता येतात. परंतु पूर्तीच्या अपेक्षेने बघितलं तर त्याला मिश्रपणा असल्यामुळे आहारक पहिली आहार आणि दुसरी शरीर, या 2च पर्याप्ती लावायच्या. अपेक्षा 2 लावायच्या या ठिकाणी. सुरुवात झाली, या अपेक्षेने साही पर्याप्ती लावता येतात. आणि पूर्तीच्या अपेक्षेने बघितलं तर फक्त शरीर पर्याप्ती पूर्ण होईपर्यंतच त्याची मिश्र अवस्था असू शकते. नंतर मात्र मिश्र अवस्था न राहता औदारिक कायोग तो बनतो आणि म्हणून त्या ठिकाणी या अपेक्षेने 2 पर्याप्ती लावाव्या लागतात. क्लिअर झालं हे प्रकरण पर्याप्तीचं. मिश्रपणा आहे, मिश्रपणामध्ये आम्ही म्हटलं 2च पर्याप्ती आहे त्या ठिकाणी. आहार पर्याप्ती आणि शरीर पर्याप्ती पूर्णतेच्या अपेक्षेने आम्ही जर पाहिल्या तर या 2 पर्याप्ती लावायच्या. आणि जर सुरुवात अपेक्षेने बघितल्या तर संज्ञी पंचेंद्रिय जीव असेल तर त्याला साही पर्याप्तीची सुरुवात पहिल्याच समयात झालेली आहे. प्राण पूर्ण अपर्याप्त अवस्था आहे अजून, त्यामुळे श्वासोच्छ्वास नाही. अपर्याप्त अवस्थेत 7 प्राण लावायचे. श्वासोच्छ्वास प्राण कमी आणि मनोबल कमी, वचन बल कमी, म्हणून 5 इंद्रिय, कायबल आणि आयु एवढे 7 प्राण या ठिकाणी लावायचे. आणि मनोबल, वचन बल आणि श्वासोच्छ्वास हे 3 कमी करायचे. संज्ञा
चारी. चारही संज्ञा आहे. उपयोग 6 ज्ञानोपयोग लावलेले आहे आणि 4 दर्शनोपयोग. ज्ञानोपयोगामध्ये कुअवधी आणि मनपर्यय कमी केलेला आहे, केवळ ज्ञान लावलेलं आहे. 6 आणि 4 10 असे उपयोग लावायचे. आश्रव, आश्रवामध्ये आता स्वकीय लावून लावला तर 5 मिथ्यात्व, 12 अविरती, 25 कषाय आणि स्वकीय 1 योग. अशा प्रकारे 43 प्रकारे आश्रव लावायचा. जाती 76 लाख, 62 लाख तिर्यंच्या आणि 14 लाख मनुष्यांच्या. इथे देव आणि नारकी यांच्या जाती होणार नाही. आणि कुल लावले तर 148 लावायचे. तिर्यंच्या आणि मनुष्य संबंधी देव आणि नारकींचे कुले या ठिकाणी लावायचे नाही. एवढं प्रकरण आलंय लक्षात. आता भाव आपण पाहू. औदारिक मिश्र काय योगामध्ये भाव किती राहतील? पहिला औपशमिक भाव. औपशमिक भाव किती राहील? एक. सम्यक्त्व औदारिक मिश्र नाही म्हणजे ना, मिश्र आहे. नाही राहणार. आहे. मिश्र आहे म्हणून तिथे एकही भाव राहणार नाही. औपशमिक सम्यक्त्वात मरण नाही म्हणून औपशमिक सम्यक्त्व नाही. आणि चारित्र तर पुढे आहे 8व्या गुणस्थानात म्हणून 2ही औपशमिक भाव तिथे नाही. म्हणजे औपशमिक भाव 0. औपशमिक भाव लावायचे नाही. शाईक भाव राहू शकतो. शाईक सम्यक्त्व. किती? शाईक सम्यक्त्व अजून राहील का काही? काम लाभ भोगलेली आता एकदम राहू शकते. पूर्ण 9 राहू शकतात 13व्या गुणस्थानाच्या हा, अपेक्षेने. 13व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने 9 भाव पण राहू शकतात. 13व्याच्या अपेक्षेने. 4थ्याच्या अपेक्षेने लावले तर किती राहतील? शाईक शाईक सम्यक्त्व. भाव फक्त क्षायिक सम्यक्त्व राहील. क्षायोपशमिक भाव सम्यक्त्व. 3 अज्ञान अज्ञान राहतील. 3 नाही, 2च अज्ञान राहील. अवधी ज्ञान नाही राहणार, कुअवधी नाही राहणार. म्हणून 2 अज्ञान, नंतर 4 3 ज्ञान, मनपर्यय ज्ञान असणार नाही. 2 ज्ञान म्हणजे मनपर्यय ज्ञान राहणार नाही. म्हणजे हे कमी झालं. नंतर संयम, देश संयम राहणार नाही, सकल संयम राहणार नाही. नाही, संयम आणि असंयम म्हणजे क्षायोक्षमिक भावात लावतोय ना, म्हणून देश संयम नाही, सकल संयम नाही. म्हणून आता इथे इतके भाव कमी झाले. कोणतं? कुअवधी, मनपर्यय, संयम आणि संयम. इतके भाव कमी करून क्षायोपक्षमिक भाव लागतील. किती? 13. 14. आणि दर्शन असे मिळून 13 भाव लागतील. औदैक, औदैक मध्ये किती लागतील? मग 2 गती गती फक्त कमी. 2 गती कमी करायच्या. बाकी सगळे भाव औदैक भावात लागतील. म्हणून 19 भाव औदैक भावामध्ये लागतील आणि पारिणामिक भावामध्ये 3ही भाव लागतात. अशा तऱ्हेने या ठिकाणी भाव लावायचे. औपशमिक 0, क्षायिक मध्ये 9 पण, क्षायोपशमिक मध्ये 13, औदैक मध्ये 19 आणि पारिणामिक मध्ये 3 असे 44 भाव या ठिकाणी लागतात औदारिक मिश्र काय योगामध्ये. आता व्याख्या. खरं तर आपण पहिले चार्ट बघितला, व्याख्या पहा आता. औदैक मिश्र काय योग कशाला म्हणतात? काल तसं आपण बघितलं. औदारिक मिश्र की शरीर पर्याप्ति पूर्व कारमान शरीर की सहायता से होने वाला औदारिक काय योग को औदारिक मिश्र काय योग कहते हैं. त्या ठिकाणी मिश्रपणा आहे, तर मिश्रपणा हा कशाच्या संबंधात आहे? औदारिक मिश्र म्हणत असताना काय मिश्र झालेला आहे त्या ठिकाणी? कारमान शरीर, योग त्याच्यात कारमान काय योग, कारमान काय योग आणि औदारिक काय योग असा मिश्र आहे तो त्या ठिकाणी. म्हणून पूर्व कारमान शरीर की सहायता से होने वाला,
म्हणजे कारमाण काय योग आणि औदारिक काय योग यांचा मिश्रित असा जो योग आहे त्याला औदारिक मिश्र काय योग म्हटला जातो. म्हणजे या ठिकाणी विग्रह गतीमधून तो जिथे जन्म घेणार आहे तिथे पोचलेला आहे, तिथे त्यांनी आहार ग्रहण केलेला आहे, त्याची रचना सुरू आहे, शरीर पर्याप्ती वगैरे पूर्ण होण्याची त्याची प्रक्रिया सुरू आहे आणि शरीर पर्याप्ती पूर्ण होईपर्यंतचा जो कालावधी आहे त्याला औदारिक मिश्र काय योग असं म्हटलं जातं. क्योंकि वह योग औदारिक वर्गणाओं और कारमाण वर्गणाओं इन दोनों के निमित्त से होता है. आणि त्या ठिकाणी मिश्रण जे झालंय, मिश्र अवस्था जी आहे ती औदारिक वर्गणाची आणि कारमाण वर्गणाची अशी मिश्र अवस्था तिथे आहे. अतएव उनको औदारिक मिश्र काय योग कहते हैं. और खरं औदारिक तर मिश्र कारमान वर्गणाओं शरीराचं से ग्रहण प्रत्येक समयातच सुरू आहे. हो मग पण त्यांना फक्त तेव्हाच का, म्हणजे जेव्हा विग्रह गतीमध्येच का बरं ते मिश्र असं म्हटलं जाते? पूर्ती झाली नाही ना, पूर्ती व्हायच्या अपेक्षेने तिथे गौण मुख्य व्यवस्था केली नाही. जसं एखादी मोठी व्यक्ती असेल तर लहान व्यक्तीचं काही बोलायचं काम राहत नाही, तसं औदारिक काय योग पूर्ण झाल्यानंतर हा जो कारमाण काय योग आहे याला काही त्या ठिकाणी आपलं कार्य दाखवायची गरज नाही, म्हणून एक औदारिक काय योगाच्या माध्यमातून कार्य चाललं. परंतु विग्रह गतीमध्ये त्यालाच काम करावं लागलं आणि मिश्र अवस्थेत त्याला औदारिकाच्या सोबत काही काळ राहावं लागलं. बस. जसं एखादी व्यक्ती समजा जोपर्यंत राजा परगावात गेलेला आहे, परराष्ट्रात गेलेला आहे, तोपर्यंत तिथलं काम जसं त्या मंत्र्यांवर सोडलं जातं त्याप्रमाणे या कारमाण काय योगावर ते कार्य पहिल्यांदा सपोर्ट केलंय. त्याच्या हाताखाली मग थोडा औदारिकपणा आला, म्हणजे औदारिक काय योगवाला आला आणि तो पूर्ण झाल्यानंतर मग याचं कार्य उरलं नाही. ठीक आहे. म्हणून नाही काही नाही म्हटलं, ठीक आहे. औदारिक मिश्र वर्गणाओं के अवलंबन से जो योग होता है वह औदारिक मिश्र काय योग है. मुख्यतः काय आहे का योगाचं कार्य काय आहे, मुख्यतः योगाचं कार्य काय आहे? स्थितीबंध आणि अणुभाग बंध नाही, प्रकृती आणि प्रदेश बंध आहे योगाचं कार्य मुख्यतः. योगाचं पण त्याही प्रकृती पेक्षा प्रकृती बंध आणि प्रदेश बंध आणि कशा त्याही पेक्षा यांचं कार्य महत्वाचं कार्य स्थितीबंध आणि अणुभाग बंध. नाही, कशा म्हणजे आपण यांचं म्हणतो कार्य? ना कर्म आणि नो कर्माचं ग्रहण करणं. सगळ्यात महत्वाचं कार्य योगाचं जे काही आहे ते कर्म आणि नो कर्म वर्गणा ग्रहण करणं हे त्याचं कार्य आहे. आणि म्हणून तो फक्त तेवढंच कार्य करतो, म्हणून त्याच्यात प्रकृती आणि प्रदेश बंध होतो. तेवढंच कार्य आहे त्याचं. कर्माला आणि नो कर्माला आपल्या परिस्पंदनाच्या माध्यमातून ग्रहण करण्याची प्रक्रिया हे मुख्यतः योगाचं कार्य आहे. हे योगाचं कार्य नॉनस्टॉप सुरू राहिलं पाहिजे, नाही तर संसार रुकणार आहे किंवा संसाराचा तिथे छेद मानावा लागेल. आणि म्हणून हे कार्य करण्यासाठी कोणत्या तरी एका योगाला मुख्यता देऊन बाकीचे योग तिथे गौण रूपाने म्हटल्या जातात. म्हणून योगाला मुख्यता देताना जेव्हा शरीर स्थूल शरीर नाही, म्हणजे वैक्रियक शरीर नाही, आहारक नाही, औदारिक नाही, तेव्हा ती जबाबदारी कारमाण शरीरावर सोडली जाते. बस. ठीक है. यदि कारमाण काय योग की सहायता से मिश्र योग होता है तो रुजु गति से जाने वाले के मिश्र योग कैसे बनेगा, है ना. कारमाण काय योग के सहायता से मिश्र योग होता है, म्हणजे औदारिक मिश्र किंवा वैक्रियक मिश्र झाला तर रुजुगतीने जाणारे जीव आहे त्यांना मिश्र योग कसा राहील? काय आहे उत्तर? जो जीव पहिल्यांदा तर रुजुगतीने जाणार आहे, रुजुगतीने जात असताना सुद्धा काय झालेलं आहे त्या ठिकाणी? रुजुगतीने आहे म्हणजे या ठिकाणी शेवटच्या समयापर्यंत त्याची नो कर्म ग्रहणाची प्रक्रिया सुरू होती आणि नंतर कारमाण काय योगाला तो न धरता सुद्धा मिश्र रूप बनलेला आहे.
मिश्र रूप बनला याचाच अर्थ त्या ठिकाणी त्याच्यासोबत कारमांड वर्गणेची उपस्थिती झालेली आहे. जरी त्या ठिकाणी स्वतंत्र पहिल्यांदा कारमांड काय योग राहिलेला नाही, कारण रुजुगतीने जो जाणारा जीव आहे तो कसा असणार आहे, आहारकच आहे. तो शेवटच्या समयापर्यंत आहारक आहे आणि पुढच्या समयात पण तो आहारकच बनणार आहे. म्हणून रुजुगतीने जाणारा जीव अनाहारक होतच नाही, म्हणून त्याला कारमांड काय योग असतच नाही. परंतु तरी देखील तिथे प्रक्रिया त्याची सुरू झाल्यानंतर कारमांड कायोग अशी मिश्र अवस्था त्याची तिथे संभवनीय आहे. या अपेक्षेने त्याला तिथे मिश्र कायोगीपणा लावलेला आहे. प्रश्न आलाय पहिल्यांदा, तर प्रश्न लक्षात यायला पाहिजे की रुजुगतीने जाणारा जो जीव आहे हा कारमांड कायोग धारण करतच नाही. कारण तो काय आहे, डायरेक्ट जिथे जन्म जाणार आहे तिथेच पुढच्या समयात पोहोचलेला आहे. त्यामुळे मरताना तो त्या काय योगवाला होता जो त्यांनी सोडलेला आहे, आणि पुढे आता तो वैक्रियक मिश्र किंवा औदारिक मिश्रवाला बनणार आहे. मग आता मिश्र बनत असताना जर त्यांनी पहिल्यांदा कारमांड कायोग धारण केला नाही तर मिश्र अवस्थेत त्याला कारमांड कायोग कसा राहील हा प्रश्न आहे. यावर उत्तर देतात है कि सर्वार्थ सिद्धि आदि ग्रंथों में 7 प्रकार की काय वर्गणाएं बताई गई. उनमें जो औदारिक मिश्र, वैक्रियक मिश्र, आहारक मिश्र वर्गणाएं हैं उनको औदारिक मिश्रादि अवस्थाओं में ग्रहण करने से औदारिक मिश्र आदि का योग बनता है. इसमें कोई बाधा नहीं है. म्हणून त्या ठिकाणी जी त्यांची अवस्था ते धारण करत आहे त्या अवस्थेत त्याला मिश्र कायोग वाला म्हटल्याच गेलेला आहे. आणि अशाच प्रकारे केवली समुद्घातामध्ये सुद्धा औदारिक मिश्र कायोग बन जाता है. तिथे देखील 2 समय पर्यंत औदारिक मिश्रपणा संभवतो. कपाट, दोन्ही कपाटाचे समय म्हणजे दंडचा समय औदारिक कायोगवाला, कपाटाचा समय त्या ठिकाणी औदारिक मिश्र कायोगवाला, प्रतर लोकपुरण आणि प्रतरचा कारमांड कायोगवाला, परत कपाटचा मिश्र आणि मूळ शरीरात परत औदारिक कायोग. अशा तऱ्हेने त्याची अवस्था तिथे बनते. पुढचा प्रश्न, किन किन जीवों के औदारिक मिश्र काय योग ही होता है. कोणत्या जीवाला निरंतर निरंतर औदारिक मिश्र काय योगच राहील. लब्ध पर्याप्तक तिर्यंश लब्ध पर्याप्तक तिर्यंश आणि तिर्यंच आणि मनुष्य. जो जीव रुजुगति से लब्ध पर्याप्त तिर्यंच और मनुष्यों में उत्पन्न होता है उनके औदारिक मिश्र का योग ही होता है. कारण लगातार त्याचा जन्म मरण होत आहे, लब्ध पर्याप्तक अवस्था तो धारण करतो आहे, शरीर पर्याप्ती पूर्ण होण्याच्या पूर्वीच त्याचं मरण होत आहे. अशा प्रकारे ते निरंतर औदारिक मिश्र कायोग वालेच त्या ठिकाणी राहतात. त्यांना कारमांड कायोग पण नाही होत, कारण रुजुगतीने गमन आहे आणि म्हणून त्या ठिकाणी निरंतर हा औदारिक मिश्र कायोग त्यांना संभवतो. क्योंकि वे औदारिक कायोग होने से पहले ही मरण को प्राप्त होते हैं तथा रुजुगति से जाने के कारण कारमांड कायोग नहीं है. नंतर असे कोणते जीव आहे का जिनके औदारिक मिश्र काय योग के समान वैक्रियक मिश्र काय योग ही हो. आता जसं सांगितलं की हा जीव लब्ध पर्याप्तक जीव आहे, रुजुगतीने जाणारा आहे, हा औदारिक मिश्र काय योग वालाच राहतो बराच काळपर्यंत. तसे वैक्रियक मिश्र काय योग वाले देखील असू शकतात का हा प्रश्न आहे. वैक्रियक मिश्र वाले पण अशा प्रमाणे असू शकतील का. नाही, काय नाही असणार नाही. का. कारण त्यांच्यात कारण लब्ध पर्याप्तक नाहीच आहेत ना. त्यांची लब्ध पर्याप्ती नियमाने पर्याप्तकपणा पूर्ण होणार आहे. त्यांच्या पर्याप्ती नियमपूर्वक पूर्ण होणारच आहे, म्हणून त्यांना हा पर्याय संभवत नाही. म्हणून संसार में ऐसे कोई जीव नहीं जिनके औदारिक मिश्र कायोग के समान वैक्रियक मिश्र कायोग ही हो. क्योंकि मनुष्य और तिर्यंचों के समान
देव और नारकियों में कोई भी जीव शरीर पर्याप्ति पूर्ण होने के पहले मरण को प्राप्त नहीं होता है. कारण त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी नियम आहे. त्यांचं जे आयु आहे, आयु पूर्ण झाल्यानंतरच त्यांचं मरण आहे. स्वर्गामधली देवांची मिनिमम आयु आणि नारकी जीवांची पण अगदी जगण्य आयु, एवढी आयु तर त्यांना प्राप्त होतेच होते. आणि ते पूर्ण झाल्याशिवाय त्यांचं मरण होऊ शकत नाही. मध्यम पर्याय कितीही राहतील आणि उत्कृष्ट पर्याय पण त्यांना संभवनीय आहे. जी आयु त्यांना प्राप्त झालेली आहे तेवढी पूर्ण आयु ते भोगूनच मरतात. त्यांचं त्या ठिकाणी अकाल मरण म्हणजेच आयुचं अपवर्तन देखील तिथे होत नाही. त्यामुळे त्यांना तेवढं आयु पूर्ण करावीच लागते. पण आता आपण वैक्रिक मिश्र बघत आहे की नाही, तर ती हो, जातानाचा योग का बघतोय आपण, मरतानाचा येतानाचा बघायला पाहिजे नरकात जाताना पाहू ना आता आपण. वैक्रियक का? मिश्रपणा कुठे राहील? नरकात जाताना किंवा देवात जाताना. येताना कसं पाहू? येताना तो इथे कोणत्या मनुष्य गोष्टीतून हे पा देव पर्याय धारण करणार आहे. वैक्रियक मिश्र होणार आहे म्हणजे काय होणार आहे? तो देव पर्याय धारण करणार आहे किंवा नरकगामी असणार आहे. दोनच राहील ना. जो नाही, मिश्र आता अवस्था तुम्ही जे धारण उत्तर करेल. वाचलं की नाही, हा, त्याच्यात होतं की नाही की देव नारकी हा शरीर पर्याप्ती झाल्याशिवाय पूर्ण झाल्याशिवाय मरण करत नाही. याचं काय हा. उत्तर आहे? तर देव आणि नारकी, आता तिथे त्यांनी ते देव किंवा नारकी बनणार आहे. तर पहिल्यांदा त्यांना काय राहील त्या ठिकाणी? एक पहिल्यांदा कारमांडका योग राहील. जर तो रुजुगतीने जाणारा नसेल तर त्याला पहिल्यांदा कारमांडका योग राहील. नंतर कोणता होईल त्याचा? वैक्रियक मिश्र होईल. वैक्रियक मिश्र झाल्यानंतर वैक्रियक मिश्र अवस्थेत त्यांचं मरण होऊ शकतं का? जसं नाही. लब्ध पर्याप्तक जीवांचं औदारिक मिश्र अवस्थेत मरण होतं, तसं वैक्रियक मिश्र अवस्थेत त्या जीवांचं मरण संभवनीय आहे का? नाही आहे त्यांचं नाही, मरण संभवनीय. समजून नाही. त्यांना तर पूर्ण आयु भोगूनच मरण आहे. हेच घेतलंय या ठिकाणी. परत वाचते उत्तर म्हणजे लक्षात येईल. हे पहा, संसार में ऐसे कोई जीव नहीं जिनके औदारिक मिश्र काय योग के समान वैक्रियक मिश्र काय योग ही हो. म्हणजे असं लगातार मिश्र आणि मिश्रतच मरण झालं आणि परत मिश्र बनला असा कोणीही जीव इथे आम्हाला दिसणार नाही संसार अवस्थेत. संसार काय दिसतच नाही, असा जीवच नाही. क्योंकि मनुष्य तिर्यंचों के समान देव नारकियों में कोई भी जीव शरीर पर्याप्ति पूर्ण होने के पहले मरण को प्राप्त नहीं होते हैं. म्हणजे ते पूर्ण आयु भोगूनच मग त्यांचं मरण होणार आहे. त्याच्या आधी त्यांचं मरण वैक्रियक मिश्र काय योगामध्ये देव आणि नारकींचं मरण होणं शक्यच नाही. आणि देव आणि नारकी कोण बनणार आहे? तर मनुष्य किंवा तिर्यंचच बनणार आहे. कारण याच ठिकाणाहून देव आणि नारकी पर्याय संभव आहे. नरकातून नरक मध्ये नाही जाणार, देवातून पण नरक मध्ये नाही जाणार आहे ना. दोन आयु तर बाद झाल्या. मग हे दोनच जीव मेल्यानंतर नरकात किंवा देवात जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी वैक्रियक मिश्र योग अवस्था असताना त्यांचं आयु पूर्ण होत नाही. बस. वहां वैक्रियक मिश्र काय योग वाले जीव नियम से वैक्रियक काय योगी बनते ही है. इसीलिए केवल वैक्रियक मिश्र काय योगी जीव नहीं हो सकते. आपण वैक्रिक मिश्र काय योग कधी लावतो? जो जीव नरकात किंवा देवात जाणार आहे त्यावेळेला, ती पर्याय धारण करेल त्यावेळेला. त्याच्यासाठी इथे कोण घ्यावं लागेल? पहिल्यांदा मनुष्य किंवा तिर्यंच. हा जीव मेला, तो जीव घ्यावा लागेल आपल्याला. आणि तो नरकात जाणार असेल किंवा देव पर्यायीत जाणार असेल तो जीव गृहीत धरायचा. समजा श्रेणिक राजाचं आता आपण उदाहरण घेतलं तर श्रेणिक राजा या ठिकाणी काय होता? मनुष्य झाल्यानंतर प्रथम नरकात गेला. प्रथम नरकात जात असताना समजा रुजुगतीने गेला असेल तर त्यांना वैक्रियक मिश्रच एकदम झालं. आणि जर मोडा घेतला असेल इथून जाताना तर पहिल्यांदा कारमांडका योग झाला,
तिथे ज्या ठिकाणी जन्म घेतणार आहे त्या ठिकाणी त्यांनी वैक्रियक मिश्रपणा धारण केला आणि नंतर वैक्रियक काय योगीवाले बनले तो, है ना? प्रश्न काय क्लिअर होता झालं? प्रश्न होता की औदारिक काय योगाच्या प्रमाणे वैक्रियक काय मिश्रयोगी लगातार असू शकतात का? अच्छा, लगातार जसं लगातार हा हम्म, लगातार ठीक असू शकतात का? नाही असू शकत लगातार. हा, ठीक आहे ठीक आहे. हा दुसऱ्या नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की उनमें से जो औदारिक मिश्र, वैक्रियक मिश्र आणि आहारक मिश्र वर्गना है उनको औदारिक मिश्रादी अवस्था में ग्रहण करने से. आता रुजुगतीनं जाणारा जो जीव आहे त्याच्यामध्ये आहारक मिश्र वर्गना असणारच कशा आहे? नाही आहे ना, कोणतीही एक घ्यायची, सगळ्याच्या सगळ्या नाही लावायच्या एका जीवाला. तो नाही एक तर आहारक औदारिक मिश्र मिश्रवाला येणारच नाही. नाही म्हणजे एक तर औदारिक हं? किंवा वैक्रियक, आहारक मिश्र तर हो. येणारच नाही. आहारक मिश्र पण आहे ना 7व्या गुणस्थानावरती, ज्या वेळेला नाही 6व्या गुणस्थानात ज्या वेळेला आहारक पुतळा निघतो नाही तेव्हा त्यावेळेला ठीक आहे, पण रुजुगतीनं हं, जाणारा असं विचारलं आहे. म्हणजे हं, तेव्हा मी म्हणत आहे की जेव्हा रुजुगतीने जाणारा हा जीव आहे, दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे की हं. नाही? हो, यदि दुसऱ्या हा नंबरच्या प्रश्नात त्यांना हे सांगायचंय की हा मुळात कारमान वर्गणा अशा 7 प्रकारच्या आहेत. मुळात हम्म कारमान वर्गणा एकूण 7 प्रकारच्या आहेत. त्यावेळेला जिथे जी वर्गणा लागते तिथे ती वर्गणा गृहीत धरायची. म्हणजे समजा आता हम्म. मनुष्य बनणार असेल तर औदारिक मिश्र गृहीत धरायची, हो देवनारकी बनणार असेल तर ती धरायची, आणि हो आहारक पुतळ्याचं शरीर बनणार असेल तिथे आहारक मिश्र घ्यायचा, बस. आणि या म्हणजे दोन साठी रुजुगतीचा त्याच्याशी काही संबंध नाही, नाही, काही संबंध नाही फक्त प्रश्नामध्ये म्हणजे रुजुगतीचा. कारण प्रश्नात त्यांनी ते रुजुगतीच्या संबंधी विचारलाय हा तर आणि म्हणून म्हटलं की तिथे तिथे आहार कारमान काय तिथे त्यांना कारमान कायोग टाळायचा आहे. हम्म रुजुगतीने जाणारा जो जीव आहे तिथे त्यांना हे सांगायचंय की त्याला कारमान काय योग नाही, मग तुम्ही मिश्र झाला असं कसं म्हणू शकता? तो जेव्हा हम्म मिश्र कधी म्हणू, दोनचं एकत्रीकरण होईल तेव्हा मिश्र म्हणू. तिथे तर हम्म कारमान झालाच नाही त्याला, मग हम्म एकदम डायरेक्ट मिश्र झाला ना, मग कसं मिश्र हम्म म्हणायचं त्याला? हा प्रश्न आहे हम्म तिथे. म्हणून त्यांनी हम्म सांगितलं की वर्गणा मुळातच अशा आहे आणि हम्म त्यापैकी त्याची ती आता वैक्रियक मिश्र काय योग मार्ग आहे वर्गणा, हे हम्म सांगायचं आहे तिथे त्यांना. हम्म आणि म्हणून केवली समुद्घाताचं पण त्यांनी लावलं. केवली समुद्घातात रुजुगती वगैरे काही संबंध आहे का केवली समुद्घाताचा? नाही आहे, हम्म. पण रुजुगती तरीही तिथे तिथे पण तो नाही मिश्र चालणार. म्हणू शकतो. तिथे पण हम्म मिश्र म्हणता येते त्याला याच हम्म अपेक्षेने. बर, ठीक आहे. एक प्रश्न घेऊन घेऊ. औदारिक मिश्र काय योग में कम से कम कितनी कषाये होती है, हो सकती है? मिश्र काय योग आणि हो. कमीत कमी चौ- कषाय लावायची आहे. चौथ्या गुणस्थानातले घ्यायचे, मग चौथ्या गुणस्थानातले चौथ्या घेऊ, गुणस्थानातले म्हणजे घ्यायचे. 13व्या अनंतानुबंधी नाही. गुणस्थानातला हा अनंतानुबंधी नाही, त्यासोबत आणखी नाही आहे, चौथ्या हा गुणस्थानवरती घेतलेला आहे. हा तर चार 2 वेद अनंतानुबंधी पण त्याचे घेणे. कमी करायचे, 2 वेद हो, पण त्याचे कमी करायचे, कारण तो का बरं? नियमपूर्वक पुरुषवेदीच बनणार आहे. चौथ्या गुणस्थानात ज्याचं मरण होईल, भाववेद भाववेद लावला का? भाववेदही पुरुषवेदीच बनणार आहे तो. हा? ज्याचं सम्यक्त्व सहित ज्याचं मरण गेलं नारक म्हणजे तो होतच नाही तिथे पुरुषवेदीच होईल, 2 वेदवाला तो होतच नाही. म्हणून नियमच आहे, चौथ्या गुणस्थानात जो मरण करेल तो नियमपूर्वक देवात जाईल तर पुरुषवेदीच होईल, इकडे कर्मभूमीच होईल तर पुरुषवेदीच होईल, भोगभूमीतही पुरुषवेदीच होईल, कुठेही गेला तरी तो पुरुषवेदीच होणार आहे. आपण हा, मग म्हणतो ना प्रथम नरक स्त्री पर्यायी हं? मध्ये उत्पन्न होत नाही ना, सम्यक दृष्टी पुरुष स्त्री नाही, स्त्री पर्यायी मध्ये स्त्री उत्पन्न होत नाही. पर्यायीच उत्पन्न होत नाही, म्हणून तो पुरुषवेदीच होणार आहे, पुरुषवेदीच होणार आहे. म्हणून त्याला कषाय किती राहतील? 4 अप्रत्याख्यानावरण, 4 प्रत्याख्यानावरण, 4 संज्वलन आणि हास्यादी 6 आणि 1 पुरुषवेद, अशा प्रकारे 19 कषाय चौथ्या गुणस्थानातील जीवाच्या अपेक्षेने
सांगितली आहे. पण आपण औदारिक मिश्र भाववेद लावतो तेव्हा भाववेद लावतो की नाही? हे पहा, भाववेद लावतो हे बरोबर आहे, पण भाववेद लावत असताना जन्मतः जर तो मिथ्यात्व घेऊन जन्मला असेल आणि नंतर त्याला सम्यक्त्व झालं तर कोणताही वेद त्याला असू शकतो भाववेद. परंतु जर त्याचं चौथ्या गुणस्थानात स्मरण झालं तर तो द्रव्यानी पण पुरुषवेदी असतो आणि भावानी पण पुरुषवेदी असतो. तीर्थंकर कोणतेही जन्म घेतात तर भावानी स्त्रीवेदी नसतात. कोणतेही तीर्थंकर भावानी पण स्त्रीवेदी नाही, सगळे पुरुषवेदीच आहे. कारण सम्यक्त्व सहित जन्म झालेला आहे. ज्यांच्या ज्यांचा सम्यक्त्व सहित जन्म होईल त्यांचा भाव वेद पण पुरुषवेद राहतो. पण आता समजा नाही झाला त्यांचा जन्म, मिथ्यात्व अवस्थेत जन्म झाला, मिथ्यात्व अवस्थेत जन्म झाला, भावानी म्हणजे द्रव्यानी पुरुषवेदी आहे, भावानी स्त्रीवेदी आहे, त्याला सम्यक्त्व होऊ शकतो, त्याला मोक्षही पण होऊ शकतो. मोक्ष पण होऊ शकतो त्याला, है ना. इथे तो नियम लावायचा, इथे लावायचा तो नियम. ठीक. मग नंतर तीर्थंकरांना भाववेद म्हणजे स्त्रीवेद होऊ शकेल का? नाही, बदलतच नाही. जन्मापासून जो भाव मग वेद आपण आहे जसं मल्लीनाथ तीर्थंकरांना वगैरे सांगितलं ते जातं. ते म्हणतात असं श्वेतांबरी. आमच्या दिगंबर आमनायात ती मान्यता नाही. जो तीर्थंकरांचा जन्म झाला सम्यक्त्व सहितच तीर्थंकरांचा जन्म आहे इथे, है ना. म्हणून त्यांना भावानी पण ते पुरुषवेदी आहे आणि द्रव्यानी पण पुरुषवेदीच असणार आहे. आणि विदेह क्षेत्रामध्ये सम्यक्त्व सहितच होईल का तीर्थंकरांचा जन्म? विदेह क्षेत्रात तिथे गेल्यावरही सम्यक्त्व त्यांना तीर्थंकर बनू शकतात. दोनच कल्याणी होतील. म्हणून म्हणत आहे की काही मग नियम नाही, जन्म मात्र सम्यक्त्व सहित आहे का? असं काही नाही. त्याही भवामध्ये ते सम्यक्त्व धारण करू शकतात आणि तीर्थंकर पद मिळवू शकतात. इथून 123 जीव असे आहे या पंचम क्षेत्र काळातून जाणारे विदेहात, ते मिथ्यात्व सहित विदेहात जन्म घेणार आहे आणि त्याच भवात मोक्षाला पण जाणार आहे. 123 जीव असे आहेत. 64 त्यांचा 3-3 हजाराचा कालखंड पण आहे आणि त्याच्यामध्ये असे 64, 32 अशा क्रमाने ते जीव त्या ठिकाणी 123 जन्म घेणार आहे आणि त्याच भवात मोक्षाला पण जाणार आहे. म्हणून आवश्यक नाही तिथे पण. आणि तिथे तर 3 कल्याणिकवाले 2 कल्याणिकवाले पण आहेत तीर्थंकर. त्याच्यामुळे तिथे गेल्यावरही त्यांना बंध पडू शकतो तीर्थंकर प्रकृतीचा. उद्याला पाहू पुढचं. त्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है उसके लिए जिन वाणी मागो, वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंत